नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी, काल एक ननंद, भाऊजाई आणि आई असा व्हिडिओ बनवला होता काल एक. ट्रिपल रोल. हा, ट्रिपल रोल. बऱ्याच जणांच्या सगळ्या चांगल्या कमेंट आल्यात त्याला. अभिनंदन, ग्रेट आहेत तुम्ही, टॅलेंटेड आहेत, बरंच काय असं बऱ्याच एक चांगल्या पात्री सुंदर नाटक असं बरंच आल्यात कमेंट. छान कमेंट आल्यात त्याला. पण एक दादा म्हणले, नानी व्हिडिओ लयच बनवायला लागला, शेती काय इकून टाकली काय? आता काय म्हणावं त्या दादाला कळना मला. दादा, मी 50 वेळेस सांगायचं झालं असेल मोबाईल मध्ये, ह्या व्हिडिओ मध्ये, की आम्हाला शेत फक्त 2.5 एकर आहे. हा मंडळी, जमीनच थोडी हो. ते 2.5 एकर बी त्या 7 बारेवरच तेवढं. त्याच्यातून वाहिनीला रोड गेलाय, पाठवण काढून दिलंय, पाणी काढून दिलंय, लोकांचं आमच्या वावरात पाणी येतंय ती पाणी काढून दिलंय, खालून बी आमच्याच वावरातून पाणी काढून दिलंय, बांध मोठी मोठी आहे ती. त्याच्यात वाहितीला तर 2-2 एकर येत असेल ती का भावाली म्हणते मी तर. आणि मग दादा सांगते तुम्हाला, आता 2-2.5 एकरच शेत आहे, त्याच्यात किती काम असेल. पेरणी झाल्यावर आम्ही काय तर त्यासारखं काय करीत बसू त्या रानाला मी का? लोकांच्यात तर आता पहिल्यापासूनच जाऊ दिलेलं नाही लोकांच्यात कामाला ह्याला, त्याच्यामुळं आम्ही नाही तसलं लोकांच्यात जात बी नाव. आणि मी पहिल्यापासून ह्यांना लय दिवस झालं म्हणते की मला काहीतरी असा एखादा ग्रह उद्योग करून द्या. उद्योगाच्या मागे काय लोकांच्यात कामाला जायचं मुळावर म्हणजे नकोच वाटतंय तसलं. काहीतरी माझं करून द्या म्हणायचं मी ह्यांना, माझ्यासाठी काहीतरी करून द्या. पण ती काय जमलं नाही. अखेर शेवट ही आला उद्योग माझ्या माग. हे बी एक ग्रह उद्योगच आहे की. आता घरात बसून बसून आपल्यातलं टॅलेंट तुम्हाला दाखवायचं एवढं सोपं नाही मंडळी. आजी काय आपले 30-40 हजार फॉलोअर्स आहेत, 36,000 आहेत. एवढ्या लोकांनी फॉलो करणं तर एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला? अहो, एवढे फॉलोअर करणं बी लय अवघड आहे का, तर लोकाला बी पटलं पाहिजे. मंडळी, तुम्हा सगळ्यांचे खरं तर खूप खूप धन्यवाद आहेत बरं का. हा, का तर एवढ्या लोकांना बी पटायसारखं काहीतरी दाखवलं तर ती लोक फॉलो करणार आहे, ती लाईक करणार आहे, ती कमेंट करणार आहे. त्याच्यातून अजून काही बी करायचं नाही ना आपल्याला, मर्यादेत राहून सगळं करायचंय. आता सगळेजण म्हणते तुमच्या डोक्यावरला पदर बघून चांगलं वाटतंय. आता एक दादा, काल त्या ननंद भाऊजाईच्या व्हिडिओला एका दादाची अशी बी कमेंट आली की ही नुसतं फक्त जगाला दाखविण्यासाठीच हाय का खरं बी हाय? अहो, मी म्हणते खरं नसू बी द्या. आता मोबाईलवरच्या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत का? तसं माझा स्वभाव सगळ्याला माहित आहे. आमच्या नंदासोबत माझं कसं जमतंय, माझ्या सासू सोबत माझं कसं जमतंय सगळ्याला माहिती आहे. तुम्हाला सांगून तुम्हाला खरं बी वाटणार नाही. त्याच्यामुळं त्याचा विचार द्या सोडून. मी म्हणते खरं बी नसू बी द्या, पण निदान जगाला चांगला संदेश तरी जातोय की. मी नका का चांगली नसना, पण तुम्हाला तरी चांगलं होण्याची प्रेरणा तरी भेटते की. जे लोक नाहीत वागत त्यांना तरी वागायला पाहिजे खरं तर सगळ्यांनीच तसं वागायला पाहिजे. माझा स्वभाव पहिल्यापासूनच तसा आहे. त्यामुळे मी काय नुसतं व्हिडिओ मध्ये दाखविण्यापुरतं तशी नाही. सगळ्याला माहित आहे, आमच्या गल्लीत माहित आहे, गावात माहित आहे, सगळ्याला माहित आहे मी कशी आहे ती. त्याच्यामुळं वरवरच आपल्याला येत नाही पहिल्यापासून. मी जी हाय तसं आम्ही दाखवित असतो. घरदार हाय नीटनेटकं, छोटा हाय बारकुस न, पण चांगला हाय, टपटिप असतंय जिथल्या तिथं. आता काय शेतकरी हवा म्हणून काय कसल्या बी घरात राहावं असं बी नाही. नुसतं शेतकरी नाव नानाचं मोटरी भरायचं दुकान आहे. माझं मोटरी भरायचं छोटं दुकान आहे मंडळी कळंबमध्येच. आणि शेत घ्यायला बी त्या मोटरी भरायच्या दुकानाचं भरपूर मोठं योगदान आहे. का तर आमचे सासरे हमाली करीत होते. आणि ती गोष्ट सांगायला लाज वाटत नाही आम्हाला. का तर आज गावातले लय लोक आमच्या सासऱ्याला नटतात की लय इमानदार होता तुझा सासरा म्हणून. वडिलांनी इमानदारीनेच कमीले मंडळी सगळं. हमाली केली म्हणून सांगायला आम्हाला लाज वाटत नाही. माझे सासरे हमाल होते तर होते. कोणाला लाज वाटत असते बघा. आई बाप जर हलकं काम करीत असले तर लेकराला सांगू नाही वाटत की माझा आई बाप ही करीत होता. आम्हाला नाही काय वाटत. माझा आई वडील शेती करतात, अजून बी शेतातच आहेत. त्यांना बी लय शेती नाही, 2-4 एकर शेती आहे. आम्हाला बी थोडीच आहे. म्हणजे आम्ही असेच मिडल क्लास आहेत. पण कुठंतरी आपल्यातलं टॅलेंट दाखवायचा मौका आला. आणि सोशल मीडिया लय हाय चांगलं आपल्यासाठी. म्हणजे चांगलं बी इथं हाय सोशल मीडियावर आणि वाईट बी हाय. आता मग चांगली बी लोक बघणारी आहे ती, वाईट बी आहे ती. जी वाईट आहे त्यांना वाईट बघायला आहे, आणि जी चांगली आहे त्यांना बी बघायसाठी काहीतरी पाहिजे की. मग आमच्यासारखे व्हिडिओ बनवतात म्हणून एकाच्या पोटात दुखतंय. पण आता त्यात काय दुखायची गरज नाही का नाही मंडळी. आणि राहिला प्रश्न शेती इकायचा, अहो ती घ्यायसाठी काय काय कष्ट केले ती विचारा यांना. इकायचं पुन्हा बघाई. बाप दादानी जी कमवून ठेवलंय ती निदान सांभाळता बी आलं का नाही पुढच्या पिढीला. कमाई लय मोठी झाली, तरी लय मोठं झालं. ती इकून खाऊनी. आजकालच्या पोरांचं एकच आहे, शेती इकायचं, शहरात फ्लॅट घ्यायचा, शेती इकायचं, कसल्या गाड्या घ्यायच्या. मग आम्ही काय या व्हिडिओ पाहिजे शेती इकताला वाटतं काय तुम्हाला? अहो, या व्हिडिओचं कशात ना बशात चिलट तमाशात ती 1-2 मिलियन वाल्याच्या आयडिया बंद पडायला लागल्या. आमचं तर कशातच काय नाही, ह्याच्यासाठी शेती विकून बसा व्हिडिओच करीत.
लय ना आम्ही का तुम्हाला भांडायला लागले नाही, पण सत्य परिस्थिती सांगायला लागली. आणि त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला होता, आम्ही कळमचा हाव, धाराशिव जिल्ह्यातलं कळम, आणि कळम मध्येच प्रॉपर राहतो. तरी बी अजून आम्हाला बरेच जण विचारले तुम्ही कुठला हाव. आम्ही कळमचा हाव. येरमाळ्याच्या जवळचा कळम माहित असेल की तुम्हाला, त्या कळमचा हाव. त्यामुळे अजून बी कोणी आम्हाला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. थोडं बारकं शेतकरी हाव, त्याच्यामुळे सारखं शेतात काम करायला तेवढं शेत बी लागतंय की. रोजच शेतात कुठलं काम करायचं, आता थोडं शेत शेती असलं. थोडी मंडळी, आता पेरलंय उद्योग बी अहो. थोडा आहे आणि कुटुंब बी थोडं आहे. सगळं आमचं सुखी कुटुंब आहे, छोटं कुटुंब सुखी कुटुंब. आता पेरलंय बघा. आता या पेरलेल्या वावरात काय करावं काम सारखंच. आता सध्या स्प्रिंकलर बदलाय चालू आहे, पाऊस नाही म्हणून. पाऊस आल्यावर पुन्हा काय करायचं. मग दिवसभर लय काम आहे मंडळी, मला लय म्हणजे लय 5 मिनिट बसायला भेटत. ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला समजून घ्या तुम्ही. एक माणसात स्वतःचा निस्ता एक व्हिडिओ करायचा असला तर कसा कसा कुठाना असतंय. ही तर साडी बदलायची, सासूचीच घालायची, नादाचीच घालायची, सुनाचीच घालायची, आपली आपणच करायचं. कोण नसतंय घरी मदतीला. अजून स्टँडला मोबाईल लावायचा, इकडं ठेव तिकडं ठेव, ह्याचा डायलॉग त्याचा डायलॉग. माझं डोकं पिक पिक होऊन जातंय. आणि मग अशी एखादी कमेंट आली का नाही, मग लय नाराज होतोय जीव. नाही काय नाराज व्हायचं नाही, असते चलत असतंय. पण लय स्ट्रगल आहे मंडळी बरं का सगळ्याच गोष्टीतला. जसं म्हणतात की पाण्यातला मासा राहतो कसा जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे, तशी अवस्था एवढं असते. सोपं नाही. लोकाली फॉलो करायला लावणं एवढं सोपं नाही. अहो लाईक करायला सुद्धा लोक एवढी कंजूसी करतात. असू द्या म्हणजे आता लय व्हिडिओ लांबत चाला. सगळ्यांनी लाईक करीत जावा. अजून कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. आपल्या पाहुण्या रावळ्याला कोणाला आपला जरी एखादा व्हिडिओ आवडला असला तर त्यांना बी पाठवा, त्यांना बी सांगा फॉलो बिलो करायला, लाईक करायला. सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करीत जावा मंडळी. आणि शेतकरी जोडीला सहकार्य करा मंडळी. करा करा थोडं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.